हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण मराठीत 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आरशातली स्त्री ही कविता बघूया. तर ही जी हिरा बनसोडे जे आहेत, ज्यांनी ही कविता रचली, त्यांची दलित स्त्री ही त्यांची नायिका असते. आणि त्यांनी डॉटर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्यांच्या कवितांचा वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादही झालेला आहे. आणि ही जी कविता आहे आरशातली स्त्री, त्यांना स्त्रियांबद्दल का लिहावं असं वाटलं. पूर्वी त्या स्वप्नाळू कविता लिहायच्या, पण त्यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी झाला आणि तेव्हा त्यांनी स्त्रियांवर होणारे अत्याचार बघितले, आपल्या डोळ्यांनी बघितले आणि काही ऐकलेही. या कारणास्तव त्यांनी स्वप्नाळू कविता सोडून द्यायचा निर्णय घेतला आणि कोर्स बदलून स्त्रियांवर आधारित कविता रचण्याचा विचार केला. आणि तिथून मग स्त्री गाथा ही सुरू झाली. आणि संपूर्ण स्त्री केंद्रित कवितांमध्ये त्यांनी सामाजिक वास्तवता वर्णिली आहे. तर हे जे शीर्षक आहे आरशातली स्त्री, आरशात आपलं प्रतिबिंब दिसतं आणि आरसा कधीच खोटं बोलत नाही. आरसा आपल्यातले होणारे बदल लपवत नाही. आणि आरसा म्हणजे स्त्रीची सखी असते. त्याच्यात आपली सगळी रूपं दडलेली असतात. बालपण, तारुण्य, परिपक्वता, म्हातारपण, या गोष्टी ती दडून ठेवते. कोण? आरशातली प्रतिमा, आरशातले प्रतिबिंब. तर हे जे शीर्षक आहे आरशातली स्त्री, जेव्हा ती कवितेतली नायिका आरशासमोर जाते, तर ती आरशातली स्त्री जी असते, म्हणजेच त्या स्त्रीचं प्रतिबिंब, प्रतिमा, ती तिच्याशी संवाद साधते. कारण ती नायिका आता तिला खूप वेगळी वाटते. तिने बालपणी जे तिला बघितलेलं असतं तेव्हा ती हसरी, निरागस अशी असते. तारुण्यात उत्साही, प्रफुल्लित अशी असते. स्वप्नांना पूर्ण करण्याची स्वप्न तिने बघितलेली असतात. पण नंतर मात्र ती बदलून जाते तिचा संसार सुरू झाल्यानंतर. खरं तर स्त्री ही त्याग आणि सहनशीलता याची मूर्ती असते. आपण बघतो ना की जर कितीही अन्याय झाले तरी खूप वेळा ती शांत बसून सगळं मोठपणे सहन करते. पण ही शांत असणारी स्त्री जेव्हा दुर्गा बनते तेव्हा मात्र ती सगळ्यांवर भारी पडते. स्त्रीची वेगवेगळी रूपं असतात. ती कन्या असते, ती बहीण असते, ती पत्नी असते, माता असते. ही सगळी रूपं ती आपल्या बळावर, आपले कर्तव्य संपूर्णपणे आपल्या बळावरती पार पाडते. अशी ही स्त्री. पण खूप वेळा तिची कुचंबणा होते. तिचा आनंद कशात आहे, तिचं अस्तित्व कशात आहे, ती पूर्णपणे विसरून जाते जेव्हा ती दुसऱ्या घरात पदार्पण करते. आणि मला हे सांगायचं आहे की या कवितेच्या शेवटी फिनिक्स लिहिलेलं आहे. कारण फिनिक्स या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. तर फिनिक्स काय आहे? फिनिक्स कोण आहे? फिनिक्स एक ग्रीक आख्यायिका आहे, एक गोष्ट आहे. इट्स मॅथॉलॉजी की फिनिक्स हा जो पक्षी असतो, अशी आख्यायिका आहे की त्याचे गरुडासारखा थोडाफार दिसणारा. आणि ही त्याच्यात असं हे म्हटलं आहे की 500 किंवा 1000 वर्षे त्याच्या आयुष्याची पूर्ण झाले की तो स्वतःला फिनिक्स पक्षी जाळून देतो आणि त्याच्याच राखेतून तो पुन्हा पुनरुज्जीवित होतो, उंच भरारी मारण्यासाठी. पुन्हा तो आपलं जीवन जगतो. तर फिनिक्स हे नाव हे का दिलं असेल? म्हणजे स्त्री जी जळते, आपल्या आयुष्यात जळत राहते, एकाकीपणा तिच्यामध्ये येतो, त्या एकांतात ती जळते, उडत राहते. आपले दुःख, आपल्या भावना ती सांगत नाही मोकळेपणे, आतल्या आत ती कुडत असते. तर हे जे कुडणं आहे, हे दुःख आहे, ती जळत असते आतून. पण ही जी प्रतिमा आहे, हे जे प्रतिबिंब आरशातलं, ते तिला सांगतं की तुला आता उठायचं आहे. यू राईज अप अगेन टू लिव्ह. म्हणजे तू आता जळते आहे,
पण त्याच राखेतून तुला पुन्हा उभं राहायचं आहे नवीन आयुष्य जगण्यासाठी. तुझं जे बालपण आणि तारुण्य जे तू हरवून बसलेली आहेस आपल्या या संसाराच्या कचाड्यात, तुला त्याच्यातून निघायचं आहे. त्या कैदेतून तुला निघावं लागेल. हे कुंपण तुला तोडायचं आहे. ठीक आहे. असा हा कवितेचा आशय आहे. थोडक्यात मी सांगितला तर हे शीर्षकच आपल्याला सांगतं की आरशातली स्त्री मुख्य पात्र आहे. खरं तर तिचं रूप तसंच्या तसं आहे, प्रफुल्लित आनंदित. पण ती जी नायिका आहे आता ती पूर्णपणे बदलली. आणि हे तिला कोण सांगतं की तुला बदलायचं आहे. तू पूर्वी कशी होती, आता काय आहेस. हा बदल ती आरशातली स्त्री प्रतिमा सांगते तिला. कारण आरशातली स्त्री ही त्या नायिकेची सखी आहे, जवळची आहे तिच्या. ठीक आहे. तर सहज आरशात पाहिले मी डोळे भरून आले. खरं तर संसारी स्त्रीला तिचा प्रपंच महत्त्वाचा असतो. तिला खूप वेळा, हे वास्तव चित्रण आहे की तिला खूप वेळा आरशात बघायलाही वेळ मिळत नाही. आणि कधी एखाद्या वेळेस ती फक्त डकवते आणि आपल्या कामाला लागते. पण कधी कधी वेळ काढून ती फुरसत काढून कधीतरी आरशात ती बघते निवांतपणे. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळतं, तिला कुठेतरी बोचतं. आणि आरसा असा असतो, अशी गोष्ट आहे, खरंच ती सखी आहे की आपण आपल्या जेव्हा खूप वेळा आपल्याला मनातलं सांगावं असं वाटतं आणि आपल्याजवळ जेव्हा कोणीच नसतं तेव्हा खूप सारे लोक आरशाशी बोलतात किंवा एकांतात बोलतात. ठीक आहे. इंटिरियर मोनोलॉग आपण बघितला, एक पात्री तो आपल्याशीच बोलतो. हा वेडेपणा नाही, उलट हा स्वतःशी साधलेला संवाद आहे जो की साधायला हवा, बोलायला हवं. आपण आपल्याशी का नाही बोलायचं. आणि खूप लोक आरशाशी बोलतात, आरशात पाहून बोलतात, कारण की त्याला माहिती हा ऐकणार आहे, तो आपलं वास्तव चित्रण दाखवतो आहे आणि आपल्याला हलकं वाटतं. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे ही स्त्री सुद्धा आरशात पाहते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. आणि आरशातली ती स्त्रीने मला विचारले, तूच ना गं ती. मग ती नायिका म्हणते, जसं मी आरशात बघितलं माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. पटकन मला आरशातल्या प्रतिमेने विचारलं की तू तीच आहे ना. माझीच रूप लिहिलेली तरीही मी नसलेली. हो, तू माझंच रूप आहे, माझ्यासारखं रूप तू लिहिलेली आहे, घातलेलं आहे, आवरण आहे, माझ्या रूपाचं आवरण तुझ्या शरीरावर आहे. पण तरी मी नसलेली. पण मी ती नाही आहे. मी आनंदित आहे, प्रफुल्लित आहे, उत्साही आहे. पण तू मात्र कोमेजलेली आहे, दुःखी आहे, सुकलेली आहे. ती मी नाही आहे. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. मग ती प्रतिमा म्हणते आरशातली नायिकेला की तू किती बदलली आहेस आतून आणि बाहेरून. ठीक आहे. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. मग ती म्हणते की तुला मी सांगू का तुझे पूर्वीचे जे रंग होते, तुझं रंगीत जीवन होतं, रंगीत बालपण होतं, ती पूर्वीचे अंतरंग तुला सांगू का. ठीक आहे. ऐक हां, तू कशी होतीस ते. ती म्हणते तू ऐक, मी तुला आठवण करून देते की तुझं बालपण तारुण्य कसं होतं, तू कशी होतीस आणि आता तू काय झाली. तिला हे का सांगावंसं वाटतं, प्रतिबिंबाच्या आरशातल्या तिला का सांगावंसं वाटतं, कारण तिला नायिकेचं रूप बघून तिला खूप वाईट वाटतं. ती उदास दिसते, तिचा चेहरा सुकलेला दिसतो, पिळवटलेला दिसतो, कुठेतरी कुडते ती, हे तिला जाणवतं आणि तिला चांगलं वाटत नाही त्या प्रतिमेला. ठीक आहे. तर पावसाचे तरंग उंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. तू जेव्हा बालिका होती, बाल्यावस्थेत, तेव्हा पावसात आपण बघतो ना, निरगसपणे मुलं हसतात, खेळतात, बागडतात, फुलपाखरासारखी बागडतात. त्यांना कशाचाच विचार नसतो, कारण ते अपरिपक्व असतात. निरागसपणा त्यांच्यामध्ये असतो. कुठले निर्णय घ्यायची त्यांना चिंता नसते, कारण ती अवस्थाच तशी असते आपल्या जीवनातली. सगळ्यात सुखद अवस्था म्हणजे बाल्यावस्था, की ज्याच्यात कुठली चिंता नसते, कोणाला काय वाटतं काय हे असे विचारही येत नाही, कारण निरागसपणा असतो. हेवा, द्वेष, मत्सर ह्या गोष्टी तर शिवतही नाही, ह्या भावना देखील आपल्या मनात येत नसतात. कारण तेव्हा आपण स्वतंत्रपणे बागडत असतो, फिरत असतो. आपल्याला मुक्तता असते, तेव्हा मुक्तपणे आपण जगत असतो. ठीक आहे. तर तेव्हा तू तशी होतीस, पूर्ण उत्साही, आनंदी, प्रफुल्लित, असं चैतन्य, लाईव्हली, एनर्जेटिक. आणि अंगणात दिवे लावावेत तसेच सर्वच बहर लावणारी नवयौवना.
अंगणात जेव्हा आपण दिवे लावतो सगळं वातावरण प्रकाशमय प्रकाशित होतं, उजळतं. तसं तुझं तारुण्य होतं, बहरलेलं, उजळणारं, अंधारातही प्रकाशमान होईल असं तुझं तारुण्य होतं. इतकी रूपवान होती, इतकी आनंदित होती, प्रफुल्लित होती की आपल्या आनंदाने दुसऱ्याला आनंद करण्याची ताकद तुझ्या तारुण्यात होती. तुझं सौंदर्य इतकं सुंदर होतं, आतून बाहेरून, नुसतं रूप नाही, आतूनही आणि बाहेरूनही. तुझं सौंदर्य इतकं आतून बाहेरून अंतर्बाहेर तू इतकी सुंदर होती की तू वातावरण पूर्ण बहरून टाकायची, फुलवून टाकायची, सुगंधित करायची, असं तुझं तारुण्य होतं. तू किती सुंदर होतीस. ठीक आहे. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू गंधा. तू तारुण्यावस्थेत सगळे स्वप्न बघतात, वेगवेगळे, प्रत्येकाच्या स्वप्नाचा आकार वेगळा असतो, प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात. आणि आपण त्या अवस्थेत काय करतो की आपल्याला आपले स्वप्न कसे पूर्ण होतील आपण हा पण विचार करतो. आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे, आपण कसं गाठायचं हे हा विचार आपल्याला सतत तेव्हा आपण विचार करत असतो. कारण ती अवस्थाच तशी तर, कारण आपल्याला वी हॅड टू शेप आ फ्युचर. आपल्याला दुसऱ्या आपल्या आयुष्याचा आरंभ असतो तो. तरुण झाल्यावर मग आपल्याला आपलं अस्तित्व आपल्याला शोधून काढायचं आहे, कुठे आहे. आपण स्वप्न रंगवतो, स्वप्नांचे पंख लावून आपण उंच भरारी मारण्याचा विचार करत असतो. आपल्याला वी हॅव टू फुलफिल आर ॲम्बिशन्स, वी हॅव टू रीच आर गोल्स. आपल्याला आपल्या ध्येयपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, ते पूर्ण करायचे. अशी स्वप्न तू पण बघितली होती. हे तुझं आता ते अस्तित्व, ते विचार, ती विचारसरणी, ती ध्येयगाठाची जिद्द, तो उत्साहीपणा आता हरवला आहे. ठीक आहे. ती म्हणते नी आज नखशिकांत तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी. आता नखशिकांत म्हणजे खालपासून तो वरपर्यंत पूर्णपणे तू आता फक्त स्थित प्रज्ञा राणी झाली. स्थित प्रज्ञा म्हणजे जिची बुद्धी स्थिर असते, शांतपणे, बीइंग काम. तू कुठल्याही परिस्थितीत व्यवस्थित निर्णय घेते, परिपक्व आहे, संपूर्णतः परिपक्व आहेस तू, फुल ऑफ मॅच्युरिटी. तर परिपक्व असणं चांगली गोष्ट आहे, पण तारुण्यातली आणि बाल्यावस्थेतली जी अपरिपक्वता असते, जो खोडकरपणा असतो, तो निरागसपणा असतो, तो बालिशपणा असतो, तो तू पूर्णतः गमावून बसलेली आहे. फक्त परिपक्वता तुझ्याकडे कुठून आली? ते जे तुझा निरागसपणा होता, ते जे अवखळ हसणं होतं, तो उत्साह होता, तो बालिशपणा होता, ते गुणसुद्धा तू आपल्या आयुष्यात जपून ठेवायला हवे. त्यांना पण कधी कधी डोकावून बाहेर काढायची संधी त्यांना पण दे, त्या गुणांना पण दे. व्यक्ती कितीही मोठा झाला तरी ही गुण जी असतात ती कधीतरी आपण बाहेर काढतो. कधी लहान मुलासारखं खूप हसतो, निरागसपणे बोलतो, मनात सगळं काही बोलतो, हसतो, मुक्तपणे इकडे तिकडे बागडतो. स्वतंत्रता, आपणही स्वतंत्रपणे पुन्हा तसं आयुष्य कधी कधी जगतो. तारुण्यात जशी आपण मजा करतो, स्वातंत्र्यात मुक्तपणे आपण बागडतो, स्वतंत्र असतं आपल्याला, तसं आपण पुन्हा कधी कधी जगतो. मग तू हे का जगत नाही? फक्त परिपक्वता आली आहे तुझ्यामध्ये, तू स्वतःचे निर्णय स्वतः घेते आहेस, फक्त तू लोकांचा विचार करते आहे, घरातला विचार करते, संसार एके संसार हा पाढा तुला माहिती आहे, पण तुझ्याबद्दल काय, तुझं अस्तित्व कुठे आहे, तू कुठे आहेस? ते बालपण, ते तारुण्य संपूर्णतः आता तुझ्यात दिसतच नाही, हरवून बसली आहेस तू. ठीक आहे. तर आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. मग तू मला आरशात भेटते, तू मला बघते आरशात, तू येते माझ्याकडे, मग तू बोलत का नाहीस? तू आपल्या मनातलं बाहेर का नाही सांगत? तू आपलं मन मोकळं का नाही करत? ठीक आहे. कारण दुःखी स्त्री कशी असते, आतल्या आत उडत असते. तिला असं वाटतं की हे दुःख मी कोणाला सांगावं, आणि सांगून उपयोग काय, कोणी काही करणार नाही, माझं दुःख माझ्याजवळ बरं. मग ती एकटीच कुडते, रडते, आतल्या आत तिची कुचंबणा होते. कारण ती भावनिक अवस्थेमध्ये जगत असते. तिला बाहेर सर्वत्र काळोख दिसत असतो, उजेड कुठे दिसतच नाही, कारण तिचं अस्तित्वच ती गवून बसलेली आहे. ठीक आहे. तर ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. ओठ पिळवटलेले असतात, तुला सांगावंसं वाटतं पण तू सांगत नाही. तुला कुठल्या तरी प्रकारची भीती तुला सतावते, आणि
खसखन देह तोडलेल्या फुलासारखे. आपण फूल असं उपटतो खसखन, ठीक आहे. ते फूल कसं इट बिकम्स लाईफलेस, त्याचा झाडाशी काही संबंध राहत नाही. तसं तुझं झालेलं आहे. तू फुटलेल्या फटकन तोडलेल्या खसखन तोडलेल्या फुलासारखं तुझं आयुष्य झालेलं आहे. तुझं कोणाशी नातं राहिलेलं नाही आहे. तू स्वतःला सगळ्यांपासून वेगळं केलेलं आहे. तू सुकलेली आहे. कोमजलेल्या फुलासारखी तू दिसतेस, सुकलेली. तुझी ती स्फूर्ती, ताजेपणा, ते काहीच दिसत नाही. यू डोंट लुक फ्रेश, यू लुक स्टेल, ठीक आहे. यू लुक्स आर ड्राय, ओके. त्याच्यात ओलावा नाही आहे. ते सौंदर्य तू हरून बसलीस. बाहेरचं स्वरूपच नाही, अंतर्बाह्य सौंदर्य, तो उल्हासितपणा, हे सगळं कुठेच दिसत नाही. इतकी कशी वेढून गेलीस या गर्द संसारात. म्हणजे तुला तुझ्या दाट संसाराने, प्रपंचाने इतकं घेरून घेतलंय की तू कैद झाली आपल्या संसारात. संसार करायचा, आपण स्वतःला कैद करायचं, की कुंपण जे तू बांधलंय तुझ्या भोवती त्या संसाराचं, आणि तू मध्ये कैद्यासारखी राहते. इतकी गुरफटून घेतली तू, इतकं स्वतःला गुंतवलं का, ठीक आहे. तू एखाद्या सर्कशीप्रमाणे स्त्रीसाठी, एक कविता होती इंग्लिशमध्ये सर्कस, त्याच्यात हेच सांगितलंय की स्त्री जसा सर्कशीमध्ये रिंग मास्टर त्याच्या हाताने चावून असतो आणि तो आपटला, तो त्याच्या तालावर सगळे प्राणी नाचतात, तसा खेळ करतात. तो जसं म्हणेल तसे, द ॲनिमल्स फॉलो हिज ऑर्डर्स. तसं तुझं झालं आहे. घरातल्या व्यक्ती, तुझं कुटुंब तुला आदेश देतात आणि तशी तू नाचते. सर्कशीच्या रिंग मास्टरच्या तालावर जशी पशु नाचतात, तसं तुझी अवस्था. यू डान्स ॲट दी ऑर्डर्स ऑफ द इन-लॉज, सासरची लोक, व्यक्ती, बाकीची इतर लोक, कुटुंब, यांच्या तालावर तू नाचतेस. पण तुझं अस्तित्व तू गमावून बसली. तुला पण स्वातंत्र्य आहे, तुला पण मुक्त जगायला हवं, मोकळेपणाने जगायला हवं. हे सगळं तू हरून बसली आहेस. जळतेस मात्र अहोरात्र, पारंपरिकतेचे वरदान समजू. तू दिवस रात्र, अहोरात्र दिवस रात्र जळत असतेस. काय की आपली संस्कृती आहे. एक मनात बिंबवलं जातं स्त्रीच्या, की आता तू आमची कन्या होती, राहशील कन्या, पण आता तुझं लग्न झालंय, आता तू दुसऱ्या घरात पदार्पण करणार, प्रवेश करणार, तर तू त्या घरची झाली. आता तुमचा आमचा फक्त रक्ताचं नातं आहे, पण आता तू त्या घरचा भाग झाली, दुसऱ्या घरचा, ठीक आहे. हे बिंबवलं जातं, कारण ही आपली संस्कृती, परंपरा. याच्यात तुला वाटतं की हो आपली ही परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, मला असंच वागायला हवं, दबून राहायला हवं, मला मोकळं बोलायची संधी मिळणार नाही, कारण की मला ते जे म्हणतील, बाकीचं कुटुंब किंवा बाकीचे लोक जे म्हणतील ते मला ऐकायचं आहे चुपचाप. माझा विचार, माझे निर्णय हे मी बोलू शकत नाही. तू जळतेस, दिवस रात्र तू जळते. कारण आणि तुला असं वाटतं की नाही ही आपली संस्कृती आहे, मला असंच राहायचं आहे, कारण की मी एक स्त्री आहे, ठीक आहे. असं तुझी अवस्था झाली आहे, ठीक आहे. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला, तुला पूर्वी चांदण्या प्रिय होत्या, प्रेयस म्हणजे प्रिय होत्या. तू अंगणात पूर्वी चांदण्यांना बघायची, तुला ज्या ज्या वस्तू आवडायच्या त्यांना तू जागा दिली होती तुझ्या आयुष्यात. तू निरखून त्या वस्तू बघून निरखायची आणि तो आनंद तू घ्यायची, तुला आनंद मिळायचा. ज्या वस्तू तुला आवडायच्या त्या वस्तूंना तुझ्या आयुष्यात तेव्हा जागा होती, तू त्यांना जागा दिली होती, कारण त्या वस्तू तुला आवडायच्या. तू यू टूक इंटरेस्ट इन द थिंग्स विच यू लाईक्ड, विच यू वर फॉन्ड ऑफ, ओके. दार उघडून आता घेण्याचंही भान नाही ग तुला, पण आता तू आपली मनाची दारं, आपल्या हृदयाची दारं पूर्णतः बंद करून टाकली. तू त्या वस्तूंना आतमध्ये प्रवेशच घेऊ देत नाही. तुला आवडणाऱ्या वस्तूंना सुद्धा तू त्यागून दिलेला आहे. यू हॅव क्लोज द डोर्स ऑफ युअर ब्रेन, ऑफ युअर हार्ट. यू डोंट अलाउ द थिंग्स विच यू लाईक टू एंटर इन युअर लाईफ. तुझ्या जीवनात तुला आवडणाऱ्या गोष्टींना सुद्धा जागा नाही, त्यासुद्धा तुला परक्या झाल्या. तू त्यांना परकं करून टाकल्या, तू त्यांना प्रवेश करूच देत नाही आपल्या जीवनात, वापस तू त्यांना येऊ देत नाही. असं का? बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पूर्वी फुलांची तू गजरा माळायची,
बागेत फिरायची, झाडांना निरखायची. पण आता ती फुलं तुझी वाट पाहतात आहे आणि वाट पाहून पाहून ती थकली, पेंगुळली, झोपेला आली. कारण ती वाट पाहून थकली. तू येतच नाही. तू साधी घराच्या बाहेर निघत नाही. घरातच तू कैद झालेली आहे. पाढा तुझा काय? संसार एके संसार. घरातलं कुटुंब, घरातल्या व्यक्ती हाच तुझा संसार. पण या घराच्या बाहेर काय आहे? या 4 भिंतीच्या बाहेर काय आहे? तुझं जग आहे ते तू हरपून बसले. तू साधी बाहेर येत सुद्धा नाही. फुलांना जी तू पूर्वी त्या प्रेमाने ओंजरायची, बघायची, निरखायची, आता तू ते सुद्धा करत नाही. कारण शांता शेळकेची जी खांब कविता आहे त्याच्यात पण हेच सांगितलं आहे की स्त्री आतल्या पुरते ती खांब असते. तिच्या त्या खांबावर पूर्ण घराचा तोल असतो. तर स्त्री खांब आहे. तिच्या घराचा पूर्ण तोल ती आपल्यावर घेते. कोणी रात्री आजारी असेल, रात्री उशाशी बसून त्याची सेवा करते, सगळ्यांची सेवा करते, सगळ्यांचे आदेश पाळते. पण तुझ्याबद्दल काय? तुझं कोणी ऐकताय का? तुझा आवाज पूर्णपणे दबला गेलेला आहे. तसंच हे, ठीक आहे? ती म्हणजे जे तू तारुण्यात आणि बालपणी ज्या गोष्टी तू इतक्या मुक्तपणे केल्या, ते आता तुझ्या आयुष्यात त्या गोष्टींना अजिबात जागा नाही आहे. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. पुतळा कसा असतो? त्याला अस्तित्वच नसतं, त्याला भावना नसतात, त्याच्यात जीव नसतो. तशी तू झाली आहेस एखाद्या पुतळ्याप्रमाणे. तुझ्यात जणू काही जीवच नाही आहे. यू आर लाईफलेस. तू जगते आहे बट यू आर नॉट यू आर नॉट लिव्हिंग लाईफ. यू आर लाईफलेस. म्हणजे फक्त पुतळ्यासारखी तू जगते आहेस. तुला भावना नाही आहेत. तुझं अस्तित्व तू गमावून बसलेली आहेस. म्हणजे काय? तू पुतळ्यासारखी जगते. नो फिलिंग्स, नो इम्पॉर्टन्स ऑफ युअर सेल्फ. तुझं स्वतःचं महत्त्व, तू अस्तित्व तू गमावून बसली आहेस. कुठे गेलं ते सगळं? जे स्वप्न तू बघितले होते, तुझ्या मनात तुला ध्येय गाठायचे होते, ते कुठे गेलं? तो संचारायचा तुझ्यामध्ये, आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ते करायचं, ते कुठे आहे? ठीक आहे? आवडत्या तुला आवडणाऱ्या गोष्टींना सुद्धा तू निषेध केलेला आहे. तू त्यांना आपल्या जीवनात जागाच देते. तू या 4 भिंतीच्या बाहेर निघतच नाही. त्या काळोखातच तू दडून बसलेली आहेस. ठीक आहे? अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. आरशातली प्रतिभा म्हणते, मी तुला अनेकदा खूप वेळा असं बघितलं आहे आणि मी हंबरते, मी रडते. मला तुझी अवस्था बघून मला रडायला येतं की तू तुझी अवस्था काय करून टाकली. तू कशी होतीस आणि तू आता काय झाली. यू आर सो ब्राईट. यू हॅड ब्राईट चाइल्डहुड, यू हॅड ब्राईट यूथ, फुल ऑफ एन्थुझियाझम. आणि आता हे गुण तर कुठे दिसतच नाही. ठीक आहे? तुझं आयुष्य रंगहीन झालेलं आहे, कलरलेस, डल. ठीक आहे? रात्रीच्या एकांतात तर हुक्का कंठात दाबून खूप वेळा आरसा म्हणतो, आरशातली स्त्री म्हणते, रात्रीच्या काळोखात तुला खूप वेळा हुंदके देताना पाहिले, दबून रडताना बघितलंय. तुझा कंठ दाबून तू पुढे रडणं आपलं ऐकलं नाही पाहिजे ही पण भीती तुझ्या मनात आहे. म्हणून हळू अशी दाबून तोंड दाबून हळूहळू हुंदके देते. मनातल्या मनात तुझं दुःख तू जे दाबून ठेवलं आहे, तुला बाहेरचं ते काढायचं आहे, ते तू रात्री करते. रात्री तुला बघितलं आहे. म्हणजे तुला इतकी पण मुक्तता नाही की तुझ्या मनातलं दुःख तू सांगू शकेल. काय तू अवस्था करून घेतली आहे, अशी ती आरशातली प्रतिभा म्हणते. कारण रात्री खूपदा असं होतं की कोणी आपल्याला बघायला नको, कोणाला कळायला नको की मी रडते. तेव्हा स्त्रिया बहुतेक करून रात्री एकांतात रडतात, हुंदके देतात. रडताना जोरजोरात ते हुंदके, कोणी ऐकायला नको. कोणाला उगीच जाऊन प्रश्न करतील, का बरं रडते, तुला काय करायची, रडायची गरज आहे, सगळं तर चांगलं आहे. तर ती आतल्या आतच चुपचाप हुंदके देते रात्री. हे त्या आरशातल्या प्रतिमेने बघितलेलं आहे. ठीक आहे? आणि नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तुझ्या पदरात तुझे दुःख, कळा, वेदना तू झाकून ठेवते.
म्हणजे तू हे जगते आहे, हे जीवन जगण्यासारखं आहे का? इज दिस कॉल लाईफ? कारण तुझं अस्तित्व तू गमावून बसली आहे, तुझी काही ओळखच नाही या घरात. तू फक्त लोकांचे आदेश पाळते, नाचते त्यांच्या तालावर. अँड यू हॅव केज्ड युअर सेल्फ इन डिफेन्स ऑफ मॅरेज, इन लॉज, मॅरेज, कुंपण आहे संसाराचा, प्रपंचाचा तुझ्या भोवती. आणि तू कैदेत आहेस. तू संपूर्ण काळोखात तू राहते. आपल्या कळा, दुःख तू स्वतःच्या देहातच दाबून ठेवल्या आणि त्या असह्य कळा आहे, तुला सहन होत नाहीत त्या. तू जरी सहनशील असली तर तू ते सहन करते आहे. कारण सहनशीलता ही स्त्रीची खूप मोठी काय म्हणतात गुण आहे, खूप मोठा गुण आहे हा. सहनशीलता आणि त्याग हे फक्त स्त्रियांमध्ये बघायला मिळतं. पण तू हे सहन करते का करते? तुला तुझं अस्तित्व शोधायला हवं. ठीक आहे. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. आणि ती नायिका म्हणते, हे आरशातल्या स्त्रीचं हे बोलणं ऐकून मलाच एकदम धक्का बसल्यासारखं झालं. मला कुठेतरी तोल गेल्यासारखं झालं की हो, हे मी काय करत होती. खरंच माझं सगळं काही विसरून गेली. मला आवडणाऱ्या गोष्टींना मी विसरली, माझं बालपण विसरली, माझं तारुण्य विसरली. किती आनंदात होती मी, हे सगळं मी विसरून गेली. आणि अशातच ती मला गोंजरीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली. आणि मी रडत असतानाच, माझा तोल जात असतानाच आरशातल्या स्त्रीने पटकन मला जवळ घेतलं, मला सावरलं. ठीक आहे, आधार दिला. कारण ती माझी सखी आहे, माझी मैत्रीण आहे, माझा एक भाग आहे, माझ्या शरीराचा एक भाग आहे, माझ्या जीवनाचा एक भाग आहे. तिने पटकन मला सावरलं, मला जवळ घेतलं, प्रेमाने आपल्या कवेत घेतलं. She hugged me. She embraced me. She embraced my sadness to make me happy. माझ्या औदास्यांना, नैराश्याला तिने आपल्या कवेत घेतलं. आणि तिच्यामधून जी ऊर्जा मला मिळाली ती कशाची होती? पॉझिटिव्हिटी, सकारात्मक प्रतिबिंब. आरशातलं सकारात्मक ऊर्जा मला दिली, मला कवेत घेऊन, जवळ घेऊन. आणि शेवटी ती म्हणते, प्रतिमा आरशातली, रडू नकोस कुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. आणि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. ती म्हणतेस रडू नकोस, डोंट क्राय, यू आर स्ट्रॉंग. ओके, डोळ्यातले आसू पुस, झटकून दे बाजूला, या घराच्या बाहेर निघ, सगळं झटकून दे. आणि हातात तुझ्या आता काय हवं? नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. तुझ्या हातात प्रसन्न फुले हवीत कमळाची. म्हणजे काय? यू हॅव टू स्टार्ट युअर लाईफ. ओके, नुकतीच उमललेली. आपण कळी रूपात असतो, पहिले बड, देन वी ग्रो, देन वी ब्लूम. ठीक आहे, आता तुला पुन्हा कळीसारखं व्हायचं आहे. पांढरा शुभ्र कमळाची फुलं, पांढरा रंग शांती, प्रेम हे दर्शवतो. तसं तुला व्हायचं आहे. पुन्हा प्रसन्न रूप, शांत जीवन, पण स्वतःचं अस्तित्व असलेलं. ठीक आहे, पावन, पवित्र, शांत. आणि पुन्हा नुकतीच उमललेली बड, लाईक अ बड. यू हॅव टू अगेन बिकम अ बड. आणि मग हळूहळू पुन्हा तुला उमलायचं आहे. यू हॅव टू ब्लूम स्लोली अगेन. कारण तू आता पूर्ण सुकलेली आहे. ड्राय फ्लावर्स ऑफ थ्रोन, तू आता सुकलेली आहे. सुकलेल्या फुलासारखे, देहात तुटलेल्या फुलासारखं तुझं आयुष्य आहे. आता पुन्हा तुला कळी रूपात जायचं आहे. तुला पुन्हा नुकतं उमललेली, जशी कळी नुकती उमललेली कमळाचं फूल जसं आहे, हळूहळू ते हातात धरायचं. म्हणजे त्याच्या अनुसरून तुला वागायचं आहे. तुला हळूहळू पुन्हा कमळासारखं, शुभ्र कमळासारखं पावन जीवन जगायचं, शांत जीवन, जिथे तुझी कुचंबळा नाही, तुझं अस्तित्व काय आहे, तुझी मुक्तता, तुझं स्वातंत्र्य जिथे आहे. प्युअर व्हाईट कलर इंडिकेट्स प्युरिटी, लव्ह, पीस, फ्रीडम. हे सगळं तुला पुन्हा आत्मसात करायचं आहे.
कारण तू एक स्त्री आहे, घराचा आधार आहे. पण जरी तू घराचा तोल तुझ्या खांद्यावर आहे, तू खांब आहेस, तरी देखील तुझ्या अस्तित्वाबद्दल काय? तुला तुझं अस्तित्व हरवायचं नाही आहे, तुला पुन्हा उमलायचं आहे आणि पूर्ण कमाल म्हणजे पूर्ण त्या फुलाच्या रूपात तुला यायचं आहे. यू हॅव टू ब्लूम फुल्ली. ठीक आहे. आणि अशामुळे काय होणार आहे? पुन्हा फिनिक्स पक्षासारखं तू जळली आहेस, जळते आहेस. त्या राखेतून, तुझ्याच राखेतून, त्या दुःखाच्या राखेतून तुला पुन्हा उभारायचं आहे. उंच भरारी मारायची आहे. जसं फिनिक्स जळल्यावर स्वतःला जाळून देतो तो, त्याच राखेतून तू पुन्हा पुनरुज्जीवित होतो उंच भरारी मारायला, पुन्हा जीवन जगायला. तसं तुला पुन्हा फिनिक्ससारखं पांढऱ्या शुभ्र कमळाच्या कळीसारखं हळूहळू नुकत्याच उमलत्या कळीसारखं तुला फुलायचं आहे. फिनिक्ससारखी पुन्हा भरारी मारायची. जे स्वप्न तू बघितले आहेत, जे स्वप्न तू रंगवलेले होते, जे ध्येय तुला गाठायचे होते, ते सगळं तुला आता करायचं आहे. अशी कारण तू स्त्री आहेस, तू कुणाची कन्या आहेस, कोणाची पत्नी आहेस, तू आई आहेस, बहीण आहेस. ही सगळी रूपं तू पारपणे व्यवस्थितपणे पाडते आहेस. पण त्याच्यात तुझं जे स्त्रीत्व आहे ते तुला हरवायचं नाही आहे. त्याला कुठेतरी जागा द्यायची तुला. आपलं अस्तित्व तुला कायम ठेवायचं. त्या कुंपणातून तुला बाहेर निघायचं आहे. हे सगळं सारून तुला तुझं अस्तित्व, तुझं स्वतःचं जीवन तुला जगायचं आहे. आणि एका पुतळ्यासारखं न राहता तुला तुझ्या जीवनात जीव हवा, जिवंतपणा हवा, तसं आयुष्य तुला जगायला हवं. तर इथे ही कविता संपली आणि कृती मी नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार. सो थँक्यू फॉर वॉचिंग.